हॅलो, पुरी साहेब, कलेक्टर साहेब आहेत लाईनवर, बोला. बोला बोला नमस्कार सर. बोला बोला. मी सच्चिदानंद पुरे वाहक कळमवाकरातून बोलतोय. गेल्या 3 वर्षाखाली 2021-22 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 6 महिन्याचा संप झाला. साहेब, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग आहे आणि आमच्या कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये आम्ही येतो महामंडळ, तर आमच्या ह्याला 4 वर्षाचा करार आहे साहेब. एक 2च मिनिटात सांगतो तुम्हाला. तर 2000 पासून ते आज 2024चा करार आलाय, 2024चा 28चा, परंतु एकही करार योग्यरित्या पूर्ण न झाल्यामुळे म्हणजे केलाच नाही करार. जी काय वाढ केली ती अंतरिमन परत वाढ काढून पण घेतली. त्याच्यामुळं एसटी कर्मचारी आणि इतर महामंडळ आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात निम्म्याच्या वरून तफावत आहे साहेब. तर ह्या गोष्टीमुळं एसटी कर्मचारी आर्थिक गरजेमध्ये अडचणीत येऊन आर्थिक योजनेतून 124 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या साहेब 21-22 मध्ये. आणि त्याच कारणामुळे मी गेल्या 3 वर्षापासून त्या संपाचं नेतृत्व केलेलं आहे. परंतु आणि तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनामध्ये आमच्या 18 पैकी 16 मागण्या मान्य झाल्या. त्या 16 मागण्यामध्ये 3 नंबरला वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्याच्या आत लागू केला जाईल असं त्या ठिकाणी लिखित स्वरूपात त्यांनी दिलं. परंतु आज 3 वर्ष होऊन गेले, एसटी कर्मचाऱ्यांचा तत्कालीन सरकारनं बी नाही आणि या बी सरकारनं विचार केलेला नाही. मी गेल्या 3 वर्षापासून वेगवेगळ्या आंदोलनातून, हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल आणि अर्थसंकल्पाचं अधिवेशन असेल, ह्या म्हणजे 1.5 वर्षामध्ये मी एकूण 40 दिवसाचं अन्नत्याग उपोषण केले साहेब. आणि आता हे माझी 43वा दिवस आहे आज माझा ह्या अन्नत्यागाचा एकूण मिळून. तर प्रशासनानं किंवा राज्य शासनानं कुठल्याही पद्धतीत योग्य पाठपुरावा न केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यावर हा वारंवार आणि वर्षानुवर्ष अन्याय होत आलेला साहेब. या ठिकाणी कुठेतरी तुम्ही मायबाप म्हणून पायबंद घातला पाहिजे. इतर महामंडळातील कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी ह्यांच्या आमच्या वेतनामध्ये ज्याच्या त्याच्या पदनिहाय वेतन श्रेणी गठीत करून जी काही तफावत झालेली आहे, आम्हाला वेतन आयोग जरी आज नाही दिला तरी जमतंय. परंतु 2024 पासूनचे आमचे करार प्रलंबित आहेत, ते जर पूर्ण केले ना साहेब, तर आम्ही आज 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनाच्या बरोबरीने येतो. या ठिकाणी कुठंतरी एसटी प्रशासन सुद्धा पाठपुरावा करायला, आमच्या संघटना पाठपुरावा करायला कुठंतरी कमी पडले असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि 100% राजकारणी लोकांनी या ठिकाणी एक डोळेझाक केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यावर आज ही बिकट अवस्था आलेला आणि त्या कारणामुळे मला हे आज आंदोलन करावं लागत आहे साहेब. तुमचे जे काही मागण्या आहेत त्या नाही आपण एवढं सांगू शकतो आपला त्याच्या संदर्भात राज्य शासनाकडे जी काही मागणी असेल ना मी फॉरवर्ड करतो. हो ना साहेब, ते मोबाईल तुमचा जो विभाग आहे ना त्याच्यामध्ये हे धोरणात्मक बाबी आहे, ते राज्य शासनाला आम्ही फॉरवर्ड करू. होय ना. धन्यवाद.